हॅलो फ्रेंड्स, हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत. असं कधी होतं का तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींची खूप काळजी घेतात, नेहमी त्यांच्या भल्याचाच विचार करता, सतत त्यांच्यासाठी चांगलंच करायचा प्रयत्न करतात, तरीही तुमची कुणालाच किंमत नसते, कुणालाच तुमची कदर नसते, रिस्पेक्ट करत नाही. माणसाला सगळ्यात जास्त दुःख तेव्हाच होतं जेव्हा त्याची कुणी किंमत करत नाही, त्याचा रिस्पेक्ट करत नाही, कुणीच काळजी करत नाही. तर सांगेल की फक्त चांगलं बनून कोणीच तुमची कदर करणार नाही, कोणीही तुमचं करणार नाही. असं म्हणतात की तुम्ही चांगले असाल तर सगळेच तुमच्याशी चांगले वागतील, पण हे आजच्या काळातील सत्य नाही. चांगला असण्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचा फायदा कोणालाही घेऊ द्याल. चांगलं असण्याचा असाही अर्थ नाही की कुणीही तुम्हाला फसवून स्वतःचा फायदा करून घेईल. चांगल्या असण्याचा हा अर्थ आहे की तुम्ही कोणासोबत वाईट करू नका, कोणाशी वाईट वागू नका. चांगले बनणे म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलं पाहिजे, फायनान्शियल इंडिपेंडंट बनलं पाहिजे, तुम्ही तुमच्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायला पाहिजे. तुम्हाला खरंच वाटत असेल की लोकांना तुमची किंमत नाही, कदर नाही, तर ती वाढवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा. नंबर 1, लोकांचा विचार करणं सोडून द्या. तुम्ही जेवढा लोकांचा विचार कराल, त्यांना काय वाटेल ह्याचा विचार कराल किंवा त्यांना खुश करण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी लोक नावच ठेवतात, कितीही वाईट वागलं तरी ते तुम्हाला नावच ठेवणार. म्हणून तुम्ही असं करा जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुम्ही हे करा, दुसऱ्यांसाठी कधीच वाईट करू नका. तुम्ही सतत दुसऱ्यांचा विचार करत असतात, पण कधी हा विचार केला आहे का तुम्हाला काय वाटतं? कधी तरी लोक तुमच्यासाठी काही करतायत का? लोक जर तुमचा विचार करत नसतील तर तुम्ही का लोकांचा विचार करताय? मी जर हे नाही केलं तर त्यांना वाईट वाटेल, मी जर हे केलं तर त्यांना वाईट वाटेल. लोकांचा विचार करणं सोडून द्या, स्वतःसाठी कधीतरी विचार करत जा. ज्यांच्यासाठी तुम्ही चांगले आहात त्यांच्यासाठी तुम्ही कायम चांगलेच राहाल. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की लोकांच्या नजरेत तुमची किंमत राहावी, त्यांनी तुमचा रिस्पेक्ट केला पाहिजे, अगोदर हा विचार करणं सोडून द्या की त्यांना काय वाटेल. नंबर 2, तुम्ही स्वतःला मेंटली, इमोशनली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग बनवा. जगात अशा माणसाची कोणीच किंमत करत नाही जेव्हा ते भावनिक असतात, खूप इमोशनल असतात. अशा लोकांना नेहमीच इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जातं. या जगात माणसाला काडीची किंमत नसते. आजच्या या स्पर्धेच्या युगात अशा लोकांना किंमत दिली जाते ज्यांच्याजवळ शक्ती असते, मग ती कशाची असो, धनाची शक्ती असो किंवा मनाची शक्ती असो. तुम्ही कधीच कोणावर अवलंबून राहू नका. तुम्ही तुमच्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवा की दुसऱ्यांसमोर त्यांना कधीच हात पसरावे लागणार नाही. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवा. तुम्हाला कधीच असं वाटलं नाही पाहिजे की मी गेल्यावर माझ्या कुटुंबाचं काय होईल. तुम्ही तुमचा इन्कम कसा वाढवाल याचा सतत विचार करायला हवा, कारण ह्या जगात माणसाला पैशांमुळे किंमत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच लोक रिस्पेक्ट करतात. आपण सगळ्यांनीच अनुभवलं की कोविडमध्ये किती भयानक परिस्थिती ओढावली होती. लोकांचे जॉब गेले होते, खूप लोक बेरोजगारसुद्धा झाले होते. म्हणून कुणावर कधी कशी वेळ येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून येणारा काळ कसाही असला तरी माणसाने नेहमी आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम बनवलंच पाहिजे. नंबर 3, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला किंमत द्यायला शिका. जो माणूस स्वतःवर कधीच प्रेम करत नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर कधी विश्वास ठेवत नाही, अशा व्यक्तीला समाजात कोणीच किंमत देत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत देऊ लागता, एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यात येतो. कधी स्वतःला कमी लेखू नका. मी सर्वोत्कृष्ट आहे असंच नेहमी स्वतःला सांगत राहा. बघा, लोक आपोआप तुमची किंमत करायला लागतील. नंबर 4, तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी बघून प्रभावित व्हायला लागले तर तुम्ही स्वतःला कमी लेखू लागाल. दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं अगोदर सोडून द्या. तुम्ही हा विचार करा की मला काय वाटतंय, मला काय करायचं आहे, ह्या विचारात जगायला सुरुवात करा. तुम्ही स्वतःबद्दल चांगलं मत बनवा. नेहमी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला लागाल, तुम्ही तुमच्या नजरेत चांगलं बनाल. आपोआप लोक तुमची किंमत करायला लागतील. नंबर 5, तुम्हाला जर वाटत असेल की लोकांनी तुमची किंमत केली पाहिजे तर तुम्ही कधीच कोणामागे धावू नका.
कोणाचंही अनुकरण करणं बंद करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना किंमत देता तेव्हा तुम्ही असं दाखवून देता की तो मनुष्य किती खास आहे आणि चांगला आहे, त्याला तुमची गरज नाही पण तुम्हाला त्याची गरज आहे, असं तुम्ही समाजाला भासवत राहाल. तुम्ही स्वतःच एकटं इतकं सक्षम बना की लोक तुमच्या मागे धावली पाहिजेत. तुम्ही एवढं कर्तृत्ववान बना की लोकांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. ह्याच गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर विश्वास ठेवा, कुठेही गेलं तरी लोक तुमची किंमत करतील आणि तुम्हाला रिस्पेक्ट दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज तुमची मते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.